नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा तिसरा टप्पा आहे तो येण्यास विलंब होत आहेत. अनेक तारखा दिल्या आहेत, 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, परंतु त्या तारखेला पैसे आलेले नाहीत. कारण हेच आहे की या योजनेमार्फत शासनाची जी आहे ती फसवणूक होत आहे. म्हणजे खरंच ज्या महिलांना गरज आहे अशा महिला या योजनेमध्ये योजनेपासून लाभ घेत नाही आहेत, आणि ज्या महिलांना गरज नाही आहे अशा महिला या योजनेचा फायदा घेत आहेत. किंवा म्हणजे अशी घटना घडली होती की एका पुरुषाने 20 ते 25 फॉर्म भरले वेगवेगळ्या प्रकारे, आणि ते फॉर्म मंजूरसुद्धा करून घेतले आणि त्याचे पैसेसुद्धा ज्या अकाउंटला आलेले आहेत. तर अशी घटना होऊ नये म्हणून तुम्ही भरलेल्या ज्या 2.5 कोटी फॉर्म आहे त्याची पडताळणी चालू आहे. ह्यामुळे जो आहे तो उशीर होत आहे, आणि जी ग्रामीण भागातील महिला असेल किंवा शहरी भागातील महिला असेल तिला खरंच 1,500 रुपये, म्हणजे या 1,500 रुपयाची गरज आहे. अशा महिलेला जे आहे ते अजूनही अकाउंटला पैसे आलेले नाही आहेत. पण या योजनेची जर टर्म कंडिशन आहे त्या टर्म्स कंडिशनमध्ये जी महिला बसत नाही आहेत, जिला 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, गाडी आहे, घरामध्ये गाडी आहे, अशा महिलांना या योजनेचा फायदा घेतलेला आहे. तर ह्या सगळ्या फॉर्मची पडताळणी चालू आहे, आणि त्याच्यानंतर शासन जो निर्णय घेणार आहे की कोणत्या महिलेला द्यायचं, कोणत्या महिलेला नाही द्यायचं, म्हणजे ह्या योजनेमध्ये खरंच ज्या महिला बसतात अशा महिलांनाच पैसे द्यायचे आहेत. त्याच्यामुळे जो विलंब होत आहे, आणि बहुतेक आजपासूनच मला असं वाटतं की पैसे यायला सुरुवात होतील. ज्या महिलांना अजून 1 रुपया मिळाले नाही, ज्या महिला लाभार्थी आहेत, ज्या महिलांना खरंच गरज आहे 1,500 रुपयाची, तर आणि त्यांना अजून 1 रुपया मिळाला नाही, त्यांचं फॉर्म जे आहे ते एकदम परफेक्ट आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जे ओरिजिनल आहेत, काही त्यांनी गडबड केली नाही आहे फॉर्म भरताना, किंवा चुकीचे डॉक्युमेंट दिलेले नाही आहेत, त्यांचं फॉर्म भरून मंजूरसुद्धा झालेले आहेत, तर अशा महिलांना पैसे मिळालेले नाहीत अजूनपर्यंत. तर अशा महिलांना 4,500 रुपये मिळतील, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. परंतु ज्या महिलांनी याच्यामध्ये फ्रॉड केलेला आहे, चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे, म्हणजे ज्या टर्म कंडिशनमध्ये बसूनसुद्धा न बसूनसुद्धा त्यांनी पैसे घेतलेले, 2 टप्प्यांमध्ये पैसे घेतलेले, तर अशा महिलांना बहुतेक यावेळी जे आहे ते पैसे मिळणार नाही आहेत. म्हणूनच जो आहे तो उशीर होत आहे. पण ज्या खरंच महिला ज्या लाभार्थी आहेत अशा महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होईल आजपासून. धन्यवाद.